नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आज या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला अनुष्का आणि सारी सोनाका या दोन प्लॉटचे साईज कशी झाल्या घडांची ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण ह्या दोन व्हरायटी अशा आहेत की त्याच्या घडांची साईज होत नाही. त्याच्या घडाची साईज करण्यासाठी शेतकरी अनेक प्रयत्न करत असतो, तरी पण त्या घडांची काही साईज भेटत नाही. आता हा जो प्लॉट आहे तो अनुष्काचा आहे आणि तुम्ही साईज बघू शकताय हे चांगले घड लांबले ती. आणि मी प्रत्येक व्हिडिओच्या मार्फत हे सांगायचा प्रयत्न करतोय की कोणत्याही एका गोष्टीनं तुमच्या घडाची साईज चांगली झाली असं होत नाही. त्यासाठी अनेक गोष्टी जुळणं हे महत्वाचं असते आणि ज्यावेळेस सगळ्या गोष्टी एकत्र जुळून येतील त्यावेळी तुम्हाला घडाची साईज अशी भेटेल. आणि नुसता साईज पण करून उपयोग नसतोय, त्या घडाला लवचिकपणा आणि मण्यावर हिरवापणा असणं लय महत्वाचं असते. कारण आपला पॉईंट त्याच्यावरच अवलंबून असतोय. पॉईंटसाठी अनेक गोष्टी महत्वाच्या असत्या, ते म्हणजे तुमच्या घडातील मान्यांची संख्या आणि तुम्ही थिनिंग करण्यापेक्षा जेवढी नॅचरल गर करशिला त्यावर तुमचा पॉईंट लय अवलंबून असतो. आणि या व्हरायटीचं असं असतंय की जेवढं तुम्ही घडाची लांबी करशिला तेवढं पाकळीतील मण्यातील अंतर वाढते, त्यामुळे नॅचरल गर झाल्यासारखं वाटते, त्यामुळे मण्यांची दाटण होत नाही, त्यामुळे पॉईंटला पण चांगला फरक पडतो. आता आपण आली साधी सोनाकाच्या प्लॉटमध्ये. आता साधी सोनाकाची तुम्ही साईज बघू शकताय, झाडावर 50-60 घडा आहे ती आणि साईज बऱ्यापैकी अशी झाली सगळी. आणि प्लॉट कुजू नये म्हणून आम्ही बऱ्यापैकी दिवस झाला अजून पाणी सोडलं ह्याला, म्हणजे जवळजवळ 10 दिवस झालं पाणी सोडलं नाही. आणि आज प्लॉट ह्या गळीच्या स्टेजमध्ये आलेला आहे. मग आता ह्याला आम्ही कॅल्शियम बोरॉन देऊन गळ्याचे थांबवणार आहे, पण पाणी सोडणार नाही. कारण पाणी सोडलं तर जखमेतून पाणी निघणार, मग प्लॉट कोजायला चालू होणार. त्यामुळे आम्ही पाणी सोडायचं बंद केले आणि पाणी तर सोडणारच नाही. पण बागेला कच घालून मात्र घेणार आहे, कारण जेणेकरून जेवढं पाणी ऑब्झर्व होते तेवढं पाणी निघून जाईल. तर तुमचेही प्लॉट प्लॉटमध्ये असतील तर असं प्रयोग करून तुम्ही प्लॉट वाचू शकताय आणि याचा नक्कीच फायदा होतोय. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.